राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी 50 मिनिटं चर्चा। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर भेट होत असल्यामुळे युतीच्या चर्चा नवधाण। काही महिन्यांपासून फडणवीसांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। मूलभूत समस्या सोडवण्याबाबत फडणवीसांशी चर्चा केली। भेटीनंतर राज ठाकरे यांची माहिती। कामाच्या निमित्तानं भेट होत असते, वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं राजकीय अपराध नाही। राज ठाकरे गणपतीचे निमंत्रण द्यायला गेले असतील। भेटीवर संजय राऊत यांचं वक्तव्य। आज एक भूमिका उद्या एक भूमिका केल्यामुळे विश्वासार्हता कमी होते। राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांची भेट होणं स्वाभाविक आहे, मात्र ठाकरे ब्रँड असल्यामुळे भेटीची चर्चा झाली। मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। पतपेढीच्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या ते छोट्या गोष्टी। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। बाहेरून मुंबईमध्ये येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत। सरकार नको तिथे भीती दाखवतं। अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावली पाहिजे। राज ठाकरे यांचं वक्तव्य। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांच्यावर जबाबदारी। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामधल्या सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार। फडणवीस महाविकास आघाडीमधल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता। सूत्रांची माहिती। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांनाही फोन। राजनाथ सिंग फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन। संजय राऊत यांची माहिती। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज। 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। खासदार कंगना रनौतच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती, तर संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती। घरी स्नेह मिलनासाठी बोलावल्यानं गेले। सुनेत्रा पवारांची TV9 मराठीला माहिती। माझी बायको मिनिट टू मिनिट कुठे गेली होती हे मी विचारत नाही। अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता दुटप्पी भूमिका अयोग्य। रोहित पवार यांची टीका। माणसांपेक्षा कबुतर महत्त्वाचे आहेत का? राज ठाकरे यांचा सवाल। तर कबुतरखानाचा मुद्दा राजकीय, पण त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही। कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला कळतं। राज ठाकरे यांचं वक्तव्य। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टामध्ये हजर। माझ्या विरोधातील आरोपपत्र चुकीचं। एफआयआर मध्ये माझं नाव कुठेही नाही। रोहित पवारांचा कथित घोटाळ्यासंदर्भात स्पष्टीकरण। सुनावणीला सुरुवात। कीर्तनकार भंडारे यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा। बाळासाहेबांच्या नेतृत्वात शांती मोर्चा। महाविकास आघाडीसोबत विविध संघटना मोर्चामध्ये सहभागी। मोर्चामध्ये बाळासाहेब थोरातांनी भंडारेंचे वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ दाखवले। भंडारे यांना महाराज म्हणणार नाही। थोरातांचा भंडारे यांच्यावर हल्लाबोल। कीर्तनाच्या वेळी काही लोक भांडण्यासाठी आले होते। बाळासाहेब थोरातांनी माझ्याबाबत चुकीचा व्हिडिओ पसरवला। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं वक्तव्य। तर नथुराम गोडसेचा विचार मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलाय। भंडारेची प्रतिक्रिया। भंडारेंना धर्माच्या नावाखाली राजकारण करायचंय। शांत आणि बंधुभावाचा महाराष्ट्र पाहायचा असेल तर अशा प्रवृत्तींना सरकारने रोखलं पाहिजे। बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्याच्या कोथरूडमध्ये बॅनरबाजी। तुकाराम विरुद्ध नथुरामाची लढाई असल्याचा बॅनरवर उल्लेख। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोथरूडमध्ये बॅनरबाजी। लोकसभेत 48,000 आमची बारामतीची जागा गेली। जेव्हा जनतेनं तेव्हा दिलेला कौल आम्ही मानला। मतांची चोरी झाल्याचं आम्ही म्हटलं नाही। मतांच्या चोरीच्या आरोपांवर अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले। स्थानिक निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। विधानसभेवेळी महाविकास आघाडीमधील 3ही पक्षांच्या नेत्यांनी सीएम होण्याचं स्वप्न बघितलं होतं, तर 3ही पक्षांनी हॉटेल विमानं बुक केली होती। अजित पवार यांचा दावा। छगन भुजबळ आज कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक घेणार। महाजन कुंभमेळा मंत्री असताना भुजबळ बैठक घेणार असल्यामुळे चर्चा। आणि आढावा बैठक घेतली म्हणजे मी पालकमंत्री होत नाही। नाशिकचा मी मंत्री म्हणून बैठक घेण्याचा 100% मला अधिकार। भुजबळांचं स्पष्टीकरण। तर भुजबळांनी आढावा बैठक घेणं चूक नाही। अजित पवार यांची प्रतिक्रिया। खासदार बजरंग सोनवणे आणि सुप्रिया सुळेंकडनं अमित शहांची भेट।
झालेल्या शेती नुकसानीसाठी मदत देण्याची मागणी शहांनी मान्य केल्याची सोनवणे यांची माहिती। मुंबई सेना भवन इथे शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर, ठाकरे कोमात देवाभाऊ जोमात अशा आशयाचे बॅनर। बाळासाहेबांनी सोनिया गांधींचा उल्लेख सामनामध्ये करप्शन क्वीन केला होता, त्या सोनिया गांधींना मॅडम म्हणताना लाज वाटली नाही का? भाजपचे माध्यम संपर्क प्रमुख नवनाथ पण यांचा संजय राऊतांना सवाल। पुणे जिल्ह्यामधील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड असेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय। पुणे जिल्हा परिषदेनं नाव बदलण्याच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता। राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना आयोजित मुंबई व्यापारी पेठेचं उद्घाटन, बा नांदगावकर सुद्धा उपस्थित। स्काउट अँड गाईड हॉलमध्ये व्यापारी पेठ। उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयाची अजित पवारांकडून पाहणी, तर नेमप्लेटचे रंग एकसारखे का नाहीत? दादांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा। मनोज जरांगे यांची 24 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमधील मांजरसुबामध्ये अंतिम इशारा सभा, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंचा 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा। तुळजापूरमधील धनगर समाजाचा मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा, तुळजाभवानीची महाआरती करत धनगर समाजाकडून जरांगे यांना पाठिंबा जाहीर। संभाजी वायबसे यांच्या विरोधात त्यांच्या सख्या भावाने सुरू केलं आमरण उपोषण, जमिनीच्या वादातून संभाजी वायबसेंनी मारहाण केल्याचा रामहरी वायबसे यांचा आरोप। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण सुरू। 20 वर्षे या मतदारसंघाने केवळ ड्रामा, नाटक, नौटंकी पाहिली। माजी आमदार पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढतायत, नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका। प्रतिभा धानोरकर यांचे सासरे अनिल धानोरकर भाजपात प्रवेश करणार, आज दुपारी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 नगरसेवक देखील करणार प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन, शिवाजीनगर भुयारी मार्गासमोर आंदोलन, शिवाजीनगर भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बनवल्याचा आरोप। अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवींमध्ये खडाजंगी, चित्रलेखा पाटलांनी 50 खोकेचा उल्लेख केल्यामुळे मानसी दळवींकडून धक्काबुक्की, शिवसेनेचं चित्रलेखा पाटलांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन, तर शेकापकडून मानसी दळवींच्या विरोधामध्ये आंदोलन। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल, वरळीच्या 4 सीझन हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल करणाऱ्या व्यक्तीचा सायबर पोलिसांच्या मदतीने शोध सुरू। मिठी नदी सफाई घोटाळा प्रकरणात एका कंत्राटदाराला अटक, शेरसिंह राठोड या नावाच्या कंत्राटदाराला बोरिवलीमधून अटक। मिठी नदी सफाई घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। भीमा नदीची पाणी पातळी पंढरपूरमध्ये वाढली, भीमेच्या वाळवंटामधल्या पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू, कृष्णा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली, भाविकांची गैरसोय। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, नदीने रौद्ररूप धारण केल्याची ड्रोन दृश्य। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 8 वक्राकार दरवाजे उघडले, धरणाच्या 8 दरवाज्यांमधून 45,765 क्युसेक्सला गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग। गोदावरी नदीकाठासह नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या प्रकाशा बॅरेजचे 27 पैकी 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तर सारंगखेडा बॅरेजचे 26 दरवाजांपैकी 10 दरवाजे उघडले। दोन्ही प्रकल्पातून तापी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे 285 गावं बाधित, 50,000 हेक्टरच्या पेक्षा जास्त पिकांचं नुकसान, तर पुरामध्ये दोघांचा मृत्यू। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी, गुडघाभर पाण्यातून आमदार नारायण कुचेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। सरसकट पंचनामे करा, आमदार नारायण कुचे यांच्या कटदारांसह अधिकाऱ्यांना आदेश। अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सोयाबीन, कपाशी, तूर पिकं पाण्याखाली गेल्यामुळे सडली, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या 40गावमधील मन्याड धरण ओव्हरफ्लो, धरणातून 800 पेक्षा जास्त क्युसेक्सना विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मन्याड धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे 22 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। सांगलीकरांना काहीसा दिलासा, वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला, पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला। गडचिरोलीमध्ये भामरागड अल्लापल्ली मार्ग
3 दिवसानंतर सुरू भामरागडमध्ये इंद्रावती पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्यामुळे मार्ग पुन्हा सुरू। मार्ग बंद असल्यामुळे 3 दिवसांपासून या ठिकाणी वाहतूक ठप्प होती। वाशिममधील पैनगंगा नदीच्या पुराने रिसोडमधील मसला पेन ते पेनबोरी हा रस्ता खरडून गेला। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पेन ते पेनबोरी गावांचा संपर्क तुटला। रस्त्यावरून शेती साहित्य नेण्यास अडचणी। नाशिकमध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार अडकली। रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे चालक कारसह पुराच्या पाण्यामध्ये अडकला। ग्रामस्थांनी 2 तासांनी सुखरूप बाहेर काढलं। गडचिरोलीमधील कुरखेडामध्ये पुरामध्ये वाहून गेलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं। गावकऱ्यांनी हरिदास बावनतळेला सुरक्षित बाहेर काढलं। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रस्ता ओलांडताना ही व्यक्ती वाहून गेली होती। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मंदावला। कोयना धरणाचे दरवाजे 11 फुटांवर स्थिर। नदीकाठी पूरस्थिती कायम। अनेक महत्त्वाच्या सततच्या पावसामुळे सोयाबीनची पिकं सडू लागली आहेत। दिवसासह अनेक भागांमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। पावसाचा कपाशी, उडीद, मूग पिकाला देखील मोठा फटका। पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांवर हिरवाई पसरली। खानदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, त्रिवेणी सातपुडा पर्वतरांगा निसर्गमय। बीडमधील मांजरा धरण 100% भरलं। धरणामधून मांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। मांजरा धरणामधून लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब, मुरुड, शिरढोण या शहरांना पाणी पुरवठा। बुलडाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पेण, टाकळी, कोराडी, खडकपूर्णा, मन यासह छोटे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं ओलांडली इशारा पातळी। कृष्णेची पातळी 42 फुटांवर। लोकांच्या घरातही शिरलं पाणी। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। पुण्यामधल्या खडकवासला धरणामधून 39,000 क्युसेक्सना विसर्ग। एकता नगरमधील 4 इमारतींच्या पार्किंगमध्ये अजूनही पाणी। खडकवासला धरणामध्ये सध्या 94% पाणीसाठा। पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। बाबा भिडे पूल पाण्याखाली। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या दुर्गम साळुंगण शिळिंब रस्त्यावर ओढ्यामधील पाण्याचा प्रवाह। राडारोडा अडकल्यामुळे पाणी वाहण्यामध्ये अडथळा। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। हवामान खात्याकडून नाशिकसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी। प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना। नागपूरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीला चाप बसणार। पोलिसांकडून सकाळी 8 ते रात्री 10 या काळामध्ये शहरातील रस्त्यावरून पिकअप ड्रॉप बंदी घातली। पहिल्याच दिवशी 12 जणांच्या विरुद्ध गुन्हे दाखल।